म्हणतात की सुनील गवई पोल लावू नाही देऊ राहिला. मी कोण्या अधिकारी हा की मी कोण्या पक्ष मी कोण्या माझ्यापाशी काही पावर आहे की मी त्याचं काम थांबवू शकतो की मी काही कोण्या पद आहे माझ्यापाशी मी त्याचं काम थांबवू शकतो असे म्हणतात की सुनील गवई पोलो लावू नाही देऊ राहिला म्हणून. तुम्ही पोलो लावून नाही देऊ राहिले का? मी तर असं कधी म्हटलं असं मी की मी पोल नाही लावू देत म्हणून. माझा मुद्दा काय आहे, खरोखर तुम्हाला तिथं पोल आलेला आहे नगरामध्ये. माझा एक मुद्दा होता फक्त की नगरामध्ये बुद्धविहार आहे आमचं, तिथं एक खरोखर लाईट पहिले तिथं पाहिजे होता आणि तिथं होतंही तिथला कॅन्सल केला आणि कुठल्या पण परिसरात टाकलेला आहे. असं का बरं, असं काऊन केलं, असं विचारायला नाही पाहिजे ना. तिथला खरोखर नाही विचारायला पाहिजे कोणाला, ज्यांना कोणाला विचारलं असेल त्यांना. म्हणजे तुमचा हा मुद्दा आहे की बाबा जे बुद्धविहारापाशी लाईट आवश्यक होता तो लाईट दिलेला नाही. यांनी एक आरोप केलेला की बुद्धविहारापाशी लाईट आवश्यक होता तो तुम्ही दिलेला नाही. काय सांगू शकता? आता ते जे बोलले साहेब, कसं आहे कोणती गोष्ट चर्चा करायच्या अगोदर त्याची आपण पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. एकदमच कसं बोलायचं काय बोलायचं. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण 11 पोल आलेले आहेत आणि आमदार साहेबांनी पुऱ्या टोटल दर्यापूरमध्ये 30 पोल दिलेले आहेत. 30 पोलपैकी 11 पोल आम्ही एकट्या अनिल बागडे नगरसेवकांना या वार्डात ओढून आणलेले आहे. बाकीच्या मेंबरच्या इशार 1 किंवा 2च गेलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरा असा विषय आहे साहेब, आमचा वार्ड काही छोटा नाही, या 4000 लोकसंख्येचा वार्ड आहे. या वार्डामध्ये कमसे कम 30 ते 35 गल्ल्या येतात आणि तुम्ही जर म्हणता एकाच वेळी की प्रत्येक गल्लीमध्ये पोल फिट झालेला पाहिजे, ही गोष्ट शक्य नाही आहे. आतापर्यंत आपण अंधारातच होतो ना. मग आता आपल्याजवळ पोल येऊन राहिले तर थोडी सबुरी ठेवा. 11 पोल फिट होणार आहेत, 7 अजून मंजुरात फिटलेली आहे. आणि त्यांनी जो प्रश्न केलेला आहे की बुद्धविहाराजवळचा पोल दुसऱ्या इकडे नेलेला आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जो पोल आहे तो बुद्धविहाराच्या बाजूनच आहे. आणि ज्या दिवशी म्हणजे उद्या बळवंत साहेब उद्घाटनाला येणारे होते, आम्ही त्या ठिकाणी मार्किंग करायला गेलो होतो. तिथेच लोक आले, त्यांनी म्हटलं आम्हाला तिथं नाही, आम्हाला तिथं पाहिजे. आम्ही नगरसेवक, माझी मोठी नगरसेवक, आम्ही आमच्या पुढे जनतेपुढे पेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. जनता जी म्हणून ते आमच्याकडे पूर्व दिशा तिथचा पोल घेऊन तिथंच बाजूलाच लावला. 10, 15, 20, 25 फुटावरच आहे झालं. आता यांचं असं म्हणणं आहे की जे 11 पोल आहेत, आता मला सांगा एखाद्या चौकामध्ये पोल टाकलेला त्याच्या घराजवळचा पोल आणून आपल्या घराजवळ पोल फिट करता का तुम्ही? शक्य नाही ना. आता एक बाजूचं ते म्हणतात तिथं चौक आहे, व्हिडिओ आहे. मुद्दा आपला एकच आहे, तिथं पोल का नाही लावला? तिथं पोल आहे ना, तिथं पोल आहे ना तिथं. ते सांगत आहे पोल आहेत म्हणून. पोल बाजूला आहे. मागच्या तुमची मागणी काय? आमची मागणी आहे खरोखर ऑलरेडी जो निधीमध्ये आमदार निधीमधला जो सँक्शन झालेला आहे बुद्धविहारासाठी, जो लाईट झालेला आहे सँक्शन, तो बाजूला तुम्ही तिथला का टाकला बा? तुम्हाला नाही समजत का की खरोखर तिथला पोल तिथंच पाहिजे होता? हे आणखी कोणत्या समस्या की तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलेच आहे. आणखी तुमचं विजन काय की तुम्हाला का निवडणूक लढायची? एक पोलाच्या याच्यावर निवडणूक लढायची आहे की आणखी कोणते अजून तुमचे मुद्दे आहेत निवडणूक लढायच्या मागचे कारण? कामं झालेले पाहिजेत. कसं आहे, लोकांचे कामं कोणते रखडलेले आहेत? रखडले म्हणजे आता 10 ते 20 वर्षापासून आमच्या इथलं जे रस्ते जे नाल्या जे आहेत तर आता आमच्या इथं चालू झालेले आहेत. म्हणजे नगरसेवकाचे पदं खाली झालेले आहेत पण कामं आता चालू झालेले आहेत. म्हणजे आधी त्या कामाचा पाठपुरावा तर नगरसेवकांनीच केलेला आहे. केलेला आहे त्यांनीच केलेला आहे. कसं आपण तर तिथं नाही, आम्ही काही कोण्या पदावर नाही सध्या, आम्ही काही कोण्या याच्यावर नाही आहोत. त्यालाच काय कसं काय कोण्या पद्धतीनं घडून आलेलं आहे. पण आणलेलं आहे तर एक रस्ता थोडी पण अर्धवट पूर्ण नाही झालेला आहे. मधातलाच भाग शेवट बॅक साईडला आहे, राईट साईडला आहे फक्त अर्धा रोड आणि दीड नाली झालेली आहे. अर्धी नाली आणि एक नाली. टाटा नगर समतानगरमध्ये 28 लाख रुपयाचे कामं चाललेले आहेत. सगळ्यात पहिले जो रोडचा कंप्लेंट होता तो 11 लाख रुपयाचा. ते जी नाली बनली ते 7 लाख रुपयाची. ती नितनवरेच्या घराजवळची ते 4,10,000ची. आणि हायमात जे पोलात हे 8 लाख रुपयाचे त्या ठिकाणी फेल झालेले आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही तोंडाने बळबळ नाही करत, हे 4.5 करोडाचे कामं आहेत.
टाटानगरचे हे वाचू शकता. माझ्याकडे लिस्ट आहे आणि मंजुरात होऊन आलेली आहे. त्यांनी ही लिस्ट दिलेली आहे. या लिस्ट मधले कोणकुठले असे कामं खरोखर झालेले आहेत आणि खरोखर जे कामं काही रखडलेले आहेत असे कोणते काम आहेत? आता हे लिस्ट त्यांची आहे, हे मंजुरात होऊन आलेली आहे साहेब. हे मंजूर होऊन आलेली आहे. आता याच्यावर आम्ही माहितीचा अधिकार टाकणार. आम्ही वैयक्तिक आमची लिस्ट आणून आणि दाखवणार तुम्हाला. नंतर आम्ही अजून बोलावणार. आम्ही नगरामध्ये खरोखर आम्ही माहितीचा अधिकार नगरामधले दादा समस्या कोणत्या त्या समस्या सांगा. समस्या आता कसं आहे, समस्या बऱ्याचशा समस्या आहेत. एक तरी सांगा. नाली आणि रोड हे समस्या आहे सध्याच्या. आणि आमच्या परिसरातली अंगणवाडी आमच्या नगरामध्ये नाही आहे. अंगणवाडी कुठे आहे? अंगणवाडी तेलीपुरात नाही आहे. तेलीपुरातली अंगणवाडी इकडे आणायची म्हणजे त्यांना दूर पडलं चालते. आपली अंगणवाडी इथंच आहे, बाजूलाच आहे याच्या मागच्या साईडनं. हे एकवीर आहे वैष्णवी मंदिराजवळ. हे अंगणवाडी इथं आहे ना, हे नाकाच्या घराच्या मागच्या साईडनं. अरे आपल्या नगरात पाहिजे तिकडे टाटा. हो, तर मग तसं तुम्ही पाठपुरावा करणं आम्हाला इथं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे साहेब, कोणाच्या टाटाला ओढून आपण खायचं नाही. आपण पाठपुरावा करायचा. आम्हाला एक स्पेशल द्या, मला त्यांची जिथं आहे. आता यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की रोड आणि नाल्या हे याच्या समस्या आहेत. किती टक्के रोड झालेले आणि किती टक्के नाल्या झालेल्या आहेत? माझ्या प्रभागातले साहेब या 5 वर्षामध्ये कम 6 ते 7 करोड पर्यंत काम झालेले आहेत. तुम्ही कोल्हापूर गेटमध्ये चला, त्या ठिकाणी गजानन महाराजचं मंदिर बघून घ्या. टोटल पेंट ब्लॉक वगैरे आणि रोडचे कामं तिथे झालेले आहेत. तुम्ही कोल्हापूर गेटमध्ये चला, हा तिथं बाजूला मुस्लिम एरियामध्ये चला, तिथे नाली आणि रोडचे काम चाललेले आहेत. हे विरोधक आहेत, यांना विरोध करावा लागते म्हणून विरोध करावा लागते. माझा तुमच्याकडे कागद आहे, तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलवर दाखवू शकता. याच्यात जर खोटं बोलशील तर आम्ही डायरेक्ट तोंडावर पडणार आहोत. यांनी याच्यावर माहितीचा अधिकार टाकणार असं याचं म्हणणं आहे. मला एक सांगा, यांनी सांगितलेलं आहे की 4.5 कोटीचे कामं नगरामध्ये झालेले आहेत. झालेले आहेत की झालेले आहेत? त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? मी माहितीचा अधिकार टाकल्याशिवाय तुम्हाला काही सांगू नाही शकत. करोडमधलं साहेब ते 33 लाखाची भिंत आहे मुली माताची. कॅमेरामॅन साहेब दाखवून द्या त्यांना. 33 लाख रुपयाची भिंत आहे, मागच्या वर्षी झालेली आहे. हा रोड सुद्धा झालेला आहे. मातंगपुरातली जे धक्का होता त्याची जरूरत होती, कारण तिकडे जिवंत लोक आहेत. तिथं जिवंत लोक आहेत. तिकडे कधीच काही होऊ शकते, खराब म्हणजे दुर्घटना घडू शकते. लहान लहान लेकरं त्यांच्या जीवावर ते उद्धार होऊन तिथे राहू राहिलेले आहेत. भविष्यात जर नगरसेवक तुम्ही झाले, ठोस अशी कोणतं काम करणार? सगळ्यात पहिले माझ्या नगरामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी वाचनालय. नगरामध्ये वाचनालय नाही आहे आमच्या इथे. व्यायामशाळा नाही आहे. आणि अशी कुठली पण अशी जागा नाही की तिथे जाऊन आम्ही नगरामध्ये तिथं 1 घंटा 2 घंटे असे बसू शकतो. अशी कुठली पण जागा असेल तर आम्हाला सांगा की असं काही खरोखर सौंदर्यीकरण उपस्थित. एक मिनिट, खरोखर जिथं जिवंत लोक राहतात तिथं लक्ष नाही आहे. पण मेलेले लोक जिथं मरेल जे जीवन जे मरून जे जातात लोक तिथं लक्ष आहे आमच्या नगरसेवकाचं. पहा तिथं चला, मस्त गरम गरम पाणी आहे, मस्त आंघोळीले तिथं मस्त बसायला. तो पण एक विकासच आहे. हो, विकास चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याच्यात सहमत आहोत. आम्ही काही नगराच्या बाहेर राहत नाही. आम्ही सहमत आहोत, चांगलं काम केलं. पण जिथं खरोखर जिवंत लोक राहतात पहिले तिकडे विकास करा, त्याच्यानंतर मग तुम्ही स्मशानभूमीचा. गवई साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की युवकांसाठी वाचनालय आणि व्यायामशाळा नाही आहे. त्याबद्दल त्याची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, याच्यात बघू शकता तुम्ही. व्यायामशाळेचा उल्लेख आहे, व्यायामशाळा टाकलेली आहे. आता पदं खाली झाले, आता कामं सुसूरल जाईल. व्यायामशाळा बांधणे, व्यायामशाळा बांधणे आली. टाटानगर येथील ग्रीन आवारात जिमची उभारणी करणे. आणि दुसरी गोष्ट उभारणं सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आता त्या ठिकाणी साहित्य येणार आहे तिथं. 20 वर्षापासून 20 वर्षात 10 वर्ष जास्ती झाले. आता हे या 10 वर्षातच नगरसेवकनं कामं केली. इथं नाही आज कोणतंच काम झालं नाही. हो, जेवढे मेंबर आले असतील इथं, मलिये, ठाकूर, चमार, डोर, देगुनी आले असतील, एकाने काम नाही केलं. ह्या 10 वर्षात काम होणार. नगरसेवक आला म्हणून आपल्या दर्यापुरातला आज लोक कोणच काम नाही केलं. मलिन नाही गेलं, ठाकूर नाही गेलं, कोणच नाही गेलं काम इथं. मी असं वैयक्तिक एकाले नाही म्हणत, मी सर्व मेंबरला म्हणतो. वैयक्तिक मी फक्त एकाले नाही म्हणत आहे. मी सर्व जे नगरसेवक घडून गेलेले आहेत मी त्यांना म्हणतो. एक बुजुर्ग आबा आहेत, काय सांगू शकता तुम्ही? हो साहेब, आतापर्यंत जितके काही मेंबर इथे येऊन गेले त्यांनी कोणताच विकासाचं प्रदर्शन हाती घेतलेलं नाही. जेव्हापासून हे बागडे सर आमच्या या वार्डामध्ये मेंबर झाले तेव्हापासूनचा बराचसा विकास झालेला आहे. आणि पदावर नसताना विकास चालू आहे आणि पदावर असताना विकास करून दिलेला आहे. याच्यात काही खंबीरता नाही आहे. याच्यानंतर जे काही आता रिंगणात उतरण्यात ते काय करणार आहे त्यांचं भविष्य त्यांच्याकडे आहे सर. नक्कीच
काकांनी विकासाच्या संदर्भात सांगितलेलंच आहे, तुम्ही काय सांगू शकता? कशाचं? यांनी जो मुद्दे मांडलेले की यांनी सांगितलेले आहे की 10 वर्षाच्या जे कामं झालेले आहेत ते कामं आतापर्यंत येणं पाहिलेले नाही आहे, त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता? खरोखर 20 वर्ष अगोदरपासून तर विकास नव्हताच आमच्या नगरामध्ये. हे मी पण रहिवासी आहो इथला, हे मला पण माहीत आहे. जे काही कामं झालेले आहेत, कोण्या बंदतेपासून झालेले आहेत, कामं झालेले आहेत, पण जे बाकीचे जे अजून जे बरेचसे कामं असे जे विस्कळीत पडलेले आहेत, हे त्याच्यावर जे मुद्दा आहे. तुम्हाला जे इथं बोलावलेलं आहे, कायसाठी बोलावलेलं आहे की खरोखर बरेचसे कामं बाकी आहेत आमच्या इथं अजून. जे बाकी मग तेच म्हणतोय, बाकी कामं कोणची आहेत? सगळ्यात पहिले मुद्दा जे लाईन गेलेलं आहे आपल्या लोकांच्या घराहून, तिथले जे लाईन आहे लोकांचे, तिथं जीवधू कधी होऊ शकते, लोकांचे अपघात कधी घडू शकते. लाईन म्हणजे कशी? लाईन म्हणजे लोकांच्या घराहून जे वरची जे तारा आहेत, ताराच्या बद्दल बोलवलं मी. हे कंप्लीट दिलेली आहे, आम्ही पण दिलेली आहे, आमच्या नगरसेवकांनी दिलेली आहे कंप्लीट, पण अजूनही पण काम झालेलं नाही आहे. आणि हे काम कधी होईल, कोणाचा जीव गेल्याच्या नंतर काम होईल काय, मला तुम्ही सांगा. तुम्ही नक्की तुम्ही काय सांगत होते? 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये ते काम चालू होणार आहे. त्या 8 दिवस त्याचं पहिलं म्हणणं आहे का? त्याचं म्हणणं ऐकून घ्या. मी काय म्हणतो साहेब, पहिले त्यांना बोलू द्या. बोलते मग सांग. आम्हाला आश्वासन त्याला फक्त 8 दिवसाच्या अंदर चालू होणार आहे. आम्ही 8 दिवस नाही 15 दिवस वाट बघितली, 15 दिवस वाट बघितली, पण काम चालू झालेलं नाही आहे. आणि आता काम चालू काऊन नाही उरालं, कोण्या कारणात नाही उरालं, याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला करतो, मग तुम्ही शांत राहायचं. जनतेनं तुम्हाला मतं काय द्यावे? जनतेस ते त्यांचा विचार करूनच खरोखर आता ज्यांना कामं केले त्यांची कामं केल्याची पद्धत, जे कामं केली जनता त्याची जागा दाखवून देईल. आणि खरोखर कामं झाले नाही झाले, आणि जे कोणी पण जे नगर परिषदमध्ये आता जो नगर परिषदेचा वेळच चालू आहे, जो कोणी आता उभं राहायचे इच्छुक आहेत त्यांची जागा त्याला दाखवून देईल, जनतेत दाखवून देईल ना. कोणाची जागा कोणाला जनताच विचार करून त्याला कोणाला नगरसेवक घडून आणा. नक्कीच जनताचा प्रत्येकाची जागा दाखवून देईल, कारण की आपल्या इथं जनताचं एक राज्य आहे. काय सांगू शकत होते? आमचं जे विजन आहे 2022 हे आहे विकास. आम्ही लोकांचे काम केलेलं आहे. मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये आम्ही संजय गांधी आणि श्रवणबाळीच्या 300च्या वरती लोकांच्या मंजुरात करून आणलेल्या केसेस आहेत. मी तुम्हाला साहेब लोकांच्या डोअर टू डोअर घरी जाऊन मी दाखवू शकतो. आम्ही जे आलो, आमच्या विकासावर आलो आणि आम्ही आमच्या कामावर आलो. आम्ही 10 वर्षात काम केलं. आमच्या अगोदरचे 20 वर्ष अगोदरपासून जे मेंबर होते त्यांनी त्या टाटानगरमध्ये कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे. ह्या आता जे 2 महिन्यामध्ये जे टाटानगरला काम चालू आहे हे आमच्या बागडे साहेब म्हणजे आमदार साहेबांनी काही आम्हाला सपोर्ट केलेला आहे. काही नगर परिषदमधून आम्ही निधी ओढून आणलेला. तुमचा आता पुढचा विकास काय राहील हा शेवटचा प्रश्न. टाटानगरमध्ये त्यांनी जे सांगितली जिमची समस्या आहे, बिलकुल जिम झालाच पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट तुमची समस्या आतापर्यंत होती, आता तुम्ही त्या समस्या याच्यात घेतलेली आहे का? हो घेतलेली आहे याच्यात. आता निवडणुकीच्या वेळेस घेतलेली आहे ना? पहिले समस्या नव्हती ती. आहे साहेब, हे 1.5 वर्ष अगोदर मंजुरात होऊन आलेली आहे. हे कामावर 1.5 वर्ष अगोदर प्रस्तावित केलेलं आहे. यांना मंजुरात 4 महिने अगोदर भेटलेली आहे. पण मागच्या काही कामावर स्टे आलेला असल्याच्याने हे कामावर रखडले होते. याच्यावरचं स्टॅम्प हटलेला आहे. मागच्या जे 5 डिसेंबरला बळवंत वानकडे साहेब आले होते आमचे इथं आमदार. त्यांची 20 लाख रुपये त्यांनी आपल्याला स्मशानभूमीसाठी दिले होते. 28 लाख रुपयाचे कामं टाटानगरमध्ये चालू आहेत. कोल्हापूर गेटमध्ये चाललेलं आहे कामं. तिथंच बाकीचे सौदागरपुऱ्यामध्ये सुद्धा कामं लागलेले आहेत. आमचा जो मुद्दा आहे हा विकास आहे. आम्ही विकास करून दाखवून विकासावरच बोलून आणि विकासावर निवडून येऊ. पुढच्या भविष्यात मी ज्या मेंबरांनी कामं केलेले नाही आहेत, मी जरी आता त्या समजा त्या टाटानगरमध्ये काम चालू आहे तर दुसरा मेंबर कोणताच प्रकार येऊनही बघत नाही आहे, काहीच नाही आहे. आमचा जो आहे फक्त विकास. आम्ही विकास करून विकासाच्या भरोशावर निवडून जाऊ. फक्त विरोधाला विरोध करावा लागते हा आमचा काही हेतू नाही आहे. लोकांचे कामं झालेले पाहिजे. वरी महत्वाचा मुद्दा होता. बाकीचे लोक बोलत होते की हे मंदिराची जागा आहे. हे लोक 3 पिढ्यापासून इथंच राहत आहेत. आणि 2011 पासून जे लोक पीआर कार्डचा एक मुद्दा होता जनतेचा. आपल्या वार्डामध्ये पीआर कार्डचा भरपूर असा मुद्दा आहे. पीआर कार्डचा मुद्दा आतापर्यंत का नाही सॉल्व्ह झाला? नाही पीआर का पाठपुरावा झालेला आहे. हे 2 महिन्यामध्ये यांना पट्टी भेटणार. पीआर मिळणार नाही आहे यांना साहेब. यांना पट्टी मिळणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. पीआर कुणालाच मिळालेलं नाही आहे. यांना पट्टी मिळणार आहे आणि पट्टी मिळाल्यावर ते तुम्हाला त्या ठिकाणी घरकुल मिळणार आहेत. हे 2 किंवा 3 महिन्यामध्ये हे प्रोसेस पूर्ण होऊन जाणार. तुमच्या कारकिर्दीमध्ये घरकुल किती मंजूर होता? माझ्या 90% घरकुल टाटानगरमध्ये झालेले आहेत. 80% घरकुल 90% घरकुल हे टाटानगरमध्ये झालेले आहे असे म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? 90% झालेलं आहे म्हणतात, हे तर बरोबर आहे, हे सहमत आहो मी. घरकुल झालेले आहेत. आणि खरोखर ज्यांना गरज आहे घरकुलची ते पण बाकी आहेत, तर ते पेअरच्या पुढे थांबलेले आहेत. त्यांनी हे पण सांगा मला, याला पण भेटलेलं आहे. मला भेटलेला आहे ना, मी नाही म्हणत ना. तो अधिकार आहे. मी काय नाही मी तुम्हाला नाही म्हटलं काय मला मिळालं नाही म्हणून?
मी असं नाही म्हटलं का आता तू आता 90% काम झालेलं आहे त्यांनी पण मानलेलं आहे. आणि वैभव दादा म्हणतात माया म्हणते स्वतःचं कौलाचं घर आहे म्हणते. तुला गरजच नाही ना बाबा. तू साईनगर तू साईनगर असं राहत नाही. तू नगरामध्ये राहत नसतं ना. तू फक्त वोटिंग आहे म्हणून इथे येऊ राहिला ना. तू मग इथं कम नाही राहिला ना. मला सांग ना तू वैयक्तिक मुद्दा तो वैयक्तिक मुद्दा. तुम्ही उमेदवार तुमचे निघतील पण ते उमेदवार नाही त्याचे भाऊ उमेदवार आहे. हे लक्षात घ्या पहिले. ते जर म्हणतात की बा मला कोणी घरकुल मी हो म्हटलं ना. मी त्याच्यात नाही म्हटलं काय मग तो इथं राहतच नाही ना. तो साईनगर मध्ये राहते ना दादा. इथं नाही राहतो. विचारून का राहते कुठे राहते तर आपला खरोखर आपल्या नगरात आपल्याला जो नगरसेवक पाहिजे आपल्या इथं राहते का विचारून घ्या तुम्ही. हो यांनी एक महत्वाचा एक मुद्दा केला. वार्डाला नगरसेवक वार्डातच नसते राहतच नाही. विषय तसा नसते. आम्ही जरी राहिले असू फक्त आमच्या तिकडे शरीरात बाकी सगळं काम आमच्या इकडेच असतो. मी सकाळ संध्याकाळ इकडे असतो. दुसरा महत्वाचा विषय मला पण घरकुल घेता येते. मी सुशिक्षित बेकार आहो. मला घेता येते. माझं स्वतःच्या नावाचं PR आहे. पण माझं काय म्हणणं माझ्या ठिकाणी जर एखादा घरकुल गरीबाला भेटत असेल तर पहिले प्राधान्य त्याला द्यावं नंतर माझे विषय आहे. तुमचं PR कार्ड आहे आणि यांचं PR कार्ड का नाही झालेलं आहे? कुणाचं हे बाकीचं अतिक्रमणमध्ये अटकलेलं आहे. ते लोक माझी स्वतःची जागा आहे. ते हे बाकीचे लोक अतिक्रमणमध्ये आहेत. यांचा जो मुद्दा आहे हा 2 किंवा 3 महिने हा मार्गी लागेल. आमदार साहेब याला पाठपुरवठा करत आहेत. यांनी एक गवईदारांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे ताराचा. जो ताराचे खंबे ते घरावरून लोकांच्या घराच्या वरून गेलेले आहेत. ते केव्हा पण कुठं तिथं अपघात घडू शकते. तो त्यांनी मुद्दा घेतलेला आहे. त्याच्यावर काय सांगू शकता? त्या गोष्टीचा पाठपुरावा झालेला आहे. त्या गोष्टीला मंजुरी भेटलेला आहे. विषय फक्त असा वाढलेला आहे की जे मटेरियल जे येणार आहे ते लाईन काढायचं. ते मटेरियल येणार आहे मुळशीवरून आणि इथचे जे साहेब लोक ते जाऊन त्या ठिकाणी त्यांना चेक करायचं आहे. ते चेक करून त्यांनी त्याला मान्यता दिली. 8-15 दिवसात ते काम चालू होऊन जाईल. तुम्ही हा मुद्दा केव्हा घेऊन गेले होते लाईनचा याच्यावर? झाले 4 महिने. 4 महिन्यापासून आहे ना मुद्दा दिला. 4 महिन्यापासून ते साहेबच येते. नाही साहेब गोष्ट अशी आहे. जिथं जे रहिवासी आहेत खरोखर जे लोक आता जे रहिवासी आहेत मी पण माझ्या पण घरी 3 घर आहेत. माझे 2 जिने आहेत. दोन्ही जिन्यावर तार आहे. म्हणजे आम्हाला जाता येता नाही तर तार लागायला भीती लागते. तुम्ही हे कधी पण सांगितलेलं आहे. हे तर 4-6 महिने झाले आहेत. 6 महिन्यापासून तो मुद्दा आहे द्यायचा. साहेब कसं आहे ते कोणतीही 6 महिन्यापासून कोणत्याही गोष्टी येत नाही येत का? बिलकुल कोणतीही गोष्टीची टेंडर प्रोसेस असते. त्या गोष्टीचं टेंडर लागलेलं होतं आणि ते टेंडर भेटलेलं आहे. तुम्हाला 15 किंवा 20 दिवसामध्ये ते काम होऊन जाईल. आणि हे त्याच्या मागं हे 4 महिन्यापासून आहे. आम्ही त्याच्या मागं 6 वर्षापासून आहे. मग 6 वर्षापासून आहे म्हणतात तरी काम नाही हो राहिलं. 15 दिवसात कसं काय होणार? नाही होणार आहे. त्या गोष्टीसाठी साहेब सगळं क्लिअर झालेलं आहे काम. फक्त जे तिचं जे मटेरियल आहे आता मला सांगा हे लाईन काढून इकडे बाजूला टाकायची आहे ना. मटेरियल लागणार आहे ना. हे जुनं मटेरियल आहे. हे जे इलेक्ट्रिक लाईन आहे हे कमसे कम 30 वर्ष अगोदरची आहे आणि रोड उच्च बनलेले आहेत. आता जे घरकुल बनलेले आहेत रोड उच्च बनल्याच्या रोडच्या 2 फूट वर ते घेतले. ते तार जवळ आलेले आहे आणि ते जे आहे ते खरोखर समस्या आहे. 15 किंवा 20 दिवसात 1 महिन्यामध्ये ती समस्या बिलकुल सॉल्व्ह होऊन जाईल. आता वाढूच देऊ राहिला कशाला. जर 8 आणि 15 दिवसात जर आता काही सांगता नसते. आता मागं तर आम्ही जो विशेष असा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे की आपण स्पेशल म्हणजे जे नगर परिषदचं जे बिगुल वाजलेलं त्या वार्डामध्ये खरोखर विकास झालेला आहे की विकास राहिलेला आहे. कुठले काय असे कामं झालेले आहे आणि कोणकोणते कामं असे राहिलेले आहे त्या संदर्भात सह्याद्री माझा न्यूजने स्पेशल वार्डमध्ये जाऊन त्या समस्याचा एक आढावा घेत आहे. तसेच आपण आज आलेलो होतो वार्ड क्रमांक 6 येथे. त्या वार्ड क्रमांक 6 मध्ये झालेल्या कामाच्या विषयावर आपण जनतेसोबत चर्चा केली. इच्छुक उमेदवारासोबत चर्चा केली आणि नगरसेवक त्यांचे जे बंधू आहेत त्यांच्यासोबत पण चर्चा केली. अशाच जर काही तुमच्या जर वार्डातल्या काही समस्या जर असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. आमचा मोबाईल क्रमांक आहे 93 25 20 29 59. या क्रमांकावर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता. आम्ही नक्कीच तुमच्या वार्डात आणि तुमच्या समस्या जाणून घ्यायला आम्ही येऊ. जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सुरज देशमुख सह दर्यापूर.